नमस्कार, जितेंद्रपूर्ण किचन। आज आपण बनवणार आहोत उपासाचा शिरा। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे भगरचं पीठ, गूळ आणि तूप। कढईमध्ये थोडंसं 2-3 चमचे तूप टाकलं, त्याच्यातच हे भगरचं पीठ मी 1 वाटी घेतलं, ते परतून घ्यायचं। परत थोडंसं तूप टाकून लाल होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचं। तोपर्यंत इकडे गॅसवर गुळाचं पाणी करून घेऊ आपण। त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी मी वापरलं आणि 1 वाटी गूळ। आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली तोपर्यंत इकडे पीठ देखील लाल होईपर्यंत भाजून झालेलं आहे। लगेच आता हे अर्ध पाणी वापरून आधी एकजीव करून घ्यायचं आणि परत नंतर अर्ध पाणी वापरायचं, म्हणजे गिठोळ्या होणार नाही। मस्त असा आपला लुसलुशीत असा शिरा तयार होतो। शिऱ्याला आणखीन चांगली चव येण्यासाठी 1 चमचा विलायची पावडर टाकली आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स। असा भगरचं पीठ आणि गुळाचा पौष्टिक असा शिरा तुम्ही तयार करून 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। नक्की ट्राय करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।